अंतर्गत प्रकल्प कार्याच्या लोकार्पणाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीसजी, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित व्यासपीठावर प्रतापजी सरनाईकजी, आदिवासी विभागाचे राज्यमंत्री इंद्रजी नाईकजी, या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री पंकजजी भोयर, माजी खासदार आदरणीय रामदासजी तळस, समीरजी कुनारवार, दादारावजी केचे, राजेशजी बकाने, सुमितजी वानखेडे, व्यासपीठावर उपस्थित आमच्या आदिवासी विभागाच्या अपर आयुक्त आणि जिल्हाधिकारी महोदय, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी, आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आपण या वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण लोकसंख्येपैकी 11.49% लोकसंख्या आदिवासी समाजाची या ठिकाणी, आणि एवढी मोठी लोकसंख्या असल्यानंतरही या वर्धा या मोठ्या जिल्ह्यामध्ये, नावारूप आलेल्या जिल्ह्यामध्ये प्रकल्प कार्यालय नव्हतं. परंतु मुख्यमंत्री महोदय आपलं एक विजन असल्यामुळे आदिवासी समाजाचा शेवटचा घटक, शेवटचा व्यक्ती विशेष लक्ष केंद्रित करून त्यांना न्याय दिला गेला पाहिजे असा संकल्प ठेवून 2019 या वर्षी आपण हे प्रकल्प कार्यालय मंजूर केलं. त्यावेळेस मुख्यमंत्री महोदय तुम्ही मुख्यमंत्री होतात आणि मी त्यावेळेस आदिवासी विकास मंत्री होतो. उद्घाटन केलं तेव्हाही मी आदिवासी विकास मंत्री होतो, तेव्हाही आपण मुख्यमंत्री होते, आणि लोकार्पण जे करत आहोत त्यावेळेस सुद्धा तुम्ही आणि मी मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री असल्यामुळे सातत्याने नियमितपणे आदिवासी विभागाच्या माध्यमातून विविध योजना आदिवासी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजे हा संकल्प ठेवून आदिवासी विभाग अतिशय सुनियोजित कार्यक्रम राबवत असल्यामुळे मला सार्थ अभिमान आणि गर्व वाटतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्या कल्पनेतून आदिवासी समाजाप्रती PM जनमन योजना आणि धरती आबा योजना, PM जनमन योजनेच्या माध्यमातून 13 विभागाच्या विविध योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. धरती आबाच्या माध्यमातून आदिवासी समाज जो PM जनमनमध्ये 3 जाती इन्क्लूड आहे, प्रिमिटिव्ह ट्राईब्स, आणि बाकीच्या जाती ज्या 45 जातीपैकी त्या वंचित होत्या, त्यामुळे आपण 100 दिवसाचा कृती आराखडा बनवला आणि आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर 100 दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये धरती आबा भगवान बिरसा मुंडांच्या नावावर धरती आबा हा उद्देश आणि उद्दिष्ट समोर ठेवून सर्व असलेल्या जातींना जसं PM जनमन योजनेच्या धर्तीवर धरती आबाच्या विविध योजनेची अंमलबजावणी व्हावं अशा प्रकारचा संकल्प ठेवून आपण 100 दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या अनुषंगाने आपण जे अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न केले, त्यामुळे मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. आणि निश्चितच या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय, आपण येण्याच्या पूर्वी आमच्या आदिवासी समाजाचं जे सांस्कृतिक दर्शन आहे, आदिवासी समाजाची असलेली आदर्श संस्कृतीचं वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या आम्ही. त्या स्पर्धेच्या अधीन तुम्ही येण्याच्या पूर्वी आम्ही 1-1.5 तास आम्ही वर सर्व जिल्ह्यातल्या विविध जे ज्यांच्यामध्ये सुप्त गुण आहे मुलं आणि मुलींना विशेष लक्ष केंद्रित करून त्यांचे आम्ही नृत्य आणि सादरीकरण केलं. त्यांना बक्षिसाच्या माध्यमातून त्यांना कौतुक आणि सन्मान सुद्धा केला. आज समीर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे समीर भाऊ निश्चितच आपल्या जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये प्रकल्प कार्यालय झालं. प्रकल्प कार्यालय ज्या जिल्ह्यामध्ये होत असतो त्या ठिकाणी 100% त्या जिल्ह्यातला एकही विद्यार्थी, कारण आदिवासी डिपार्टमेंट, आदिवासी विभाग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आदिवासी विभाग हा धावत असल्यामुळे यावर्षी मी जबाबदारीने सांगतो, एकही विद्यार्थी वसतिगृहामध्ये प्रवेश मिळवणार नाही असा वंचित राहणार नाही. त्याला कुठल्या तरी योजनेमध्ये बसविल आणि त्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा आजच्या दिनाच्या निमित्तानं मी आपल्याला आश्वासित करतो. आणि आपण सांगितले की बा आमच्या विविध योजना राबवल्या जातील. एक PM जनमनच्या माध्यमातून घरकुलाची योजना आहे, धरती आबाच्या माध्यमातून घरकुलाची योजना आहे, त्या सर्वांचा हप्ते आम्ही दिलेले. आपण कोणी असं करणार निश्चितच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगले विजन असल्यामुळे आदिवासी समाजाचा कुठल्याही प्रकारचा निधी थांबत नसते. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका समीरजी.
100% तपासणी करून अपर आयुक्त बाजूला बसलेलं आहे. आज या 2 दिवसामध्ये निर्णय घेऊन जे कोणते हप्ते जर राहिले असेल ते 100% दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं सुद्धा मी आश्वासनाचा 11.5% असलेला आदिवासी समाज इथं सर कोलाम समाजही आहे. वेगवेगळी असलेली जातीच्या समाजाला निश्चितच त्याचा लाभ मिळेल अशी अपेक्षा करतो आणि निश्चितच या लोकार्पणाच्या निमित्तानं आपण आलात. आपण निश्चितच आदिवासी समाजाप्रती अतिशय प्रेम आणि सहानुभूती आणि विश्वास दर्शवत नेहमी असल्यामुळे मी निश्चितच माझ्या समस्त महाराष्ट्र आणि वर्धा जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवांना आश्वासित करतो, विनंती करतो की कधीही आदिवासी विभागाप्रती या सरकारच्या प्रती कोणत्याही आदिवासी माणसाने गैरसमज करू नये असे आवाहन करतो, विनंती करतो. थांबतो, रजा घेतो. धन्यवाद सर. आणि यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे